नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात, अनेक सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर अनेक विधी, पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली 5 वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते. या पूजेमध्ये विवाहित स्त्रिया आपल्या मेहुण्यांना आणि सासूला 16 लाडू देतात आणि नंतर हा प्रसाद ब्राह्मणाला दिला जातो. यानंतर भाविक देवीच्या समोर आरती करण्यासाठी 16 वाती दिवे लावतात. पूजेच्या दुसऱ्या दिवशी गोवरी देवीची मूर्ती तलावात विसर्जित केली जाते. मंगळागौरीची पूजा नक्की काय असते? मंगळागौरीच्या पूजेची विधी काय असते? या सगळ्याची मंगळागौर माहिती. मंगळागौरी इन्फॉर्मेशन इन मराठी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. मंगलोर पूजा, ज्याला मंगळूर पूजा असेही म्हणतात, हा एक हिंदू विधी आहे जो आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो. तयारी: 1. पूजा क्षेत्र स्वच्छ आणि शुद्ध करा. 2. आवश्यक साहित्य गोळा करा. देवतेची मूर्ती किंवा चित्र, सामान्यत भगवान गणेश किंवा देवी दुर्गा. पूजेचे ताट किंवा ट्रे. फुले, विशेषतः झेंडू आणि गुलाब. फळे जसे केळी, सफरचंद किंवा द्राक्षे. मिठाई किंवा प्रसाद. अगरबत्ती, कापूर, पूजेची घंटा. 3 ते 5 गाठी बांधून एक पवित्र धागा, कलव किंवा मोळी तयार करा. पूजेचे चरण: 1. श्री गणेशाला प्रार्थना करून त्याचे आशीर्वाद मागून सुरुवात करा. 2. देवतेला फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा. 3. हलकी अगरबत्ती आणि कापूर वापरत असल्यास. 4. देवतेची आरती, दिवा लावणे करा. 5. देवतेसाठी विशिष्ट मंत्र किंवा प्रार्थना पाठ करा. ऑनलाईन किंवा पूजा पुस्तकांमध्ये उपलब्ध. 6. तुमच्या मनगटावर किंवा देवतेच्या मूर्तीभोवती पवित्र धागा, कलव बांधा. 7. अंतिम प्रार्थना करून आणि आशीर्वाद घेऊन पूजा संपवा. टिप: 1. शांत आणि एकाग्र मनाने पूजा करा. 2. पूजा करताना योग्य स्वच्छता आणि स्वच्छता पाळा. 3. विशिष्ट मंत्र आणि प्रक्रियांसाठी पूजा पुस्तक किंवा ऑनलाईन संसाधने वापरा. 4. सामूहिक प्रार्थना करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना सामील करा. 5. सातत्यपूर्ण आशीर्वादासाठी नियमितपणे, आदर्शपणे मंगळवारी किंवा शुक्रवारी पूजा करा. लक्षात ठेवा, यशस्वी पूजेची गुरुकिल्ली म्हणजे भक्ती, प्रामाणिकपणा आणि शुद्ध अंतःकरण. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.